ही तुझ्या येण्याची तयारी आहे जानू. तुला तुला यावंच लागेल. हे हे घर आपलं आहे, हे किचन आपलं आहे जानू. त्यामुळे तुला यावंच लागेल. Yes. इथे आपल्या बऱ्याच आठवणी आहेत जानू. इथे आपला संसार सुरू झाला होता. तो तो पुन्हा सुरू व्हायला हवा जानू. पुन्हा सुरू व्हायला हवा. तुला यावंच लागेल जानू. तुला यावंच लागेल. ओके? ह्या झोपेच्या गोळीचा एक डोस आणि माझ्या जानूचा विचार. नाही, शक्यच नाही. मला झोप येऊ शकणार नाही. ह्या झोपेच्या गोळीचा इफेक्ट होऊ शकणार नाही. कारण माझ्या रक्तातून जानू जिवंत असल्याचा आनंद वाहतोय. जानू येणार, माझ्याकडेच येणार. आय नो. कोणी आहे का? हॅलो, कोणी आहे का? चालू आहे की नाही? बंद आहे वाटतं. अहो थांबा जरा. थांबा. काय दळण घेऊन आलात का? हो, थोडं अर्जंट होतं ऍक्च्युली. आई, अय्या, पण आज रविवार आहे, गिरणी बंद असते आमची. तरी मी सांगत होते माझ्या सासूबाईंना रविवारी झोपू द्या मला, पण नाही, त्यांनी ऐकलंच नाही. कामाला लावलं सकाळी सकाळी. आणि नेहमीचा गिरणीवाला पण नाहीये ना. किती लांब आहे हे, मला केवढं लांब यावं लागलं. मी सांगितलं होतं त्यांना, पण माझं ऐकतच नाही ना त्या. संडेला पण कॉमन सेन्स आहे, बंद असतं ना संडेला सगळं. पण नाही, 10 मिनिटावर आजकाल ना ऑनलाईन ऑर्डर केल्यावर गोष्टी येतात, पण माझं ऐकायचंच नसतं त्यांना. चला राहू द्या, मी करते काय. बाळा, 1 मिनिट थांब. अशी चिडून जाऊ नकोस. अगं, घरगुती व्यवसाय आहे ना आमचा, त्यामुळे रविवारी बंद असतो. पण आता तू एवढं लांबून आली आहेस ना, तर मग असंच नाही जाऊ देणार तुला. करून देतो आम्ही. वीणा, हो हो, दे 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 तिच्याकडे. थँक्यू. आणि तू ये, आत बस थोडा वेळ. बाळा, चप्पल काढून येशील हा? या, पटकन करून आण. हा, ये ग बाळा, बस. पाणी आणशील ग? काय घेशील, चहा? नाही, काय नाही, सून आहे तुमची ती. हो, तिचं नाव वीणा. बस ना. माझं नाव लक्ष्मी. तुझं? माझं नाव मनस्वी देसाई. बरं. तुम्ही दोघी मिळून करतात हा व्यवसाय? हो ग, माझी सून ना, त्यामुळे होईलच हा 10 मिनिटात दळण. ताई, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का? तुमच्या सासूबाई जे बोलतात ना, ते एकदम बरोबर आहे. म्हणजे काय, माहितीच्या ठिकाणाहून दळून घेतलं ना, कधीही चांगलं खात्रीशीर मिळतं ना. काय असतं ना, घरातल्या मोठ्या माणसांना जरा धाकधूक असते. काय, इतकी वर्ष स्वयंपाकघरात आयुष्य गेलेलं असतं ना, की मग
काही गोष्टींची सवय अशी पक्की झालेली असते, ती जरा बदलता येत नाही, कठीण जातं. हो पण पिढ्यानं पिढ्या हेच चालू ठेवायचंय का? अहो कधीतरी तुमच्या सोयीप्रमाणे नवीन जनरेशन काही करते तर एक्सेप्ट करा ना. हा, माझ्याकडे एक आयडिया आहे. ऐक, आलेच मी. अगं एकच मिनिट हा. वीणा, अगं काय? हे बघा, हे तयार पीठ. आमच्याकडचं आहे, म्हणजे आमचा ब्रँड आहे बरं का. सासू सुनेची गॅरंटी, दळवी घरघंटी. वाव, हे ऑनलाईन मिळतं का? आता इतक्यात नाही, पण तुम्ही फोनवरून सांगितलं तर आम्ही 1/2 किलो ते 5 किलो पाठवू शकतो घरी. वा. तुम्ही ना हे रेडीमेड पीठ घेऊन जा सॅम्पल म्हणून. म्हणजे कसं, तुम्ही बरोबर आहात हे तुमच्या सासूबाईंना वाटेल आणि सासूबाई तर योग्य आहेतच असं मला वाटतंय. आलेच आई. हा, थँक्यू. खरं तर मला पण माझ्या सासूबाईंची तळमळ कळते, पण काय ना अजूनही त्यांचे तेच भुरसट विचार आहे. कधी कधी राग येतो ना. तुझी चिडचिड कळते ग मला, पण तू पण सासूला जरा समजून घेतलं पाहिजे. काय ना, म्हणजे तुमची जी पिढी आहे खूप सुशिक्षित आहे, पण प्रत्येक शिक्षण अगं कॉलेजमधून नाही मिळत. आयुष्य जगून जो अनुभव गाठीशी बांधलेला असतो ना, तोही खूप महत्वाचा असतो. म्हणजे काय तर थोडं तू समजून घे, थोडं सासूबाई समजून घेतील. झालं का तयार? आण. हे घे बाळ, थँक्यू. 50 रुपये. हो, 50 रुपये. बाय द वे, तुमच्या दोघींचा कॉम्बो बेस्ट आहे. अगं तुम्हा दोघींचा पण कॉम्बो लवकरच बेस्ट ठरणार आहे. थँक्यू. येते. सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? आपला कॉम्बो बेस्ट असं सांगून गेली देसाईंची सुनबाई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज कामाचा पहिला दिवस आहे ना? हो बापरे, थांब, फटाफट तयार होऊन आलोस. हो सावकाश. मी चहा टाकते. नमस्कार, कानविंद आहे ना? हा नमस्कार. हो हो मी. हे बघा. नमस्कार. हा नमस्कार. हे बघा, ह्या तुमच्या पिशव्या. हो हो आणि मोजून घ्याल बरं का? हो हो. हा, ठीक आहे. हा. बरं, चला येतो आम्ही. हा.